हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ. आमच्याकडे आज मेहंदीचा प्रोग्राम आहे आणि सकाळची वेळ आहे. माझी आंघोळ झालेली आहे आणि मला ब्लाऊज आणायला जायचे आहे पहिले. तर मेहंदीवाला आलासुद्धा आहे आणि माझ्या बहिणीची मेहंदी काढणं चालू आहे. तर ती पहिले साधी मेहंदी काढून घेणार आहे, त्यानंतर मेकअपवाला येणार आहे, मेकअप वगैरे होणार आहे. कारण फोटोशूटवाला बोलला की एवढा वेळ मी थांबणार नाही मेहंदी काढेपर्यंत, म्हणून आधी मेहंदी काढून घेते, नंतर तयारी वगैरे आणि नंतर फोटोशूट. तर आम्ही अजून तयार व्हायचं आहो, कारण आमचे जे वाला आहे तो थोडा वेळाने येणार आहे. तर आता माझ्या बहिणीची मेहंदी चालू आहे, तर चला मी तुम्हाला दाखवते. तर एका हातावरची झालेली आहे, समोरून मेहंदीची काय काय काढलेलं आहे, हत्ती काढलेला आहे आणि अशी मेहंदी झालेली आहे एका हातावरची. सेकंड हातावर चालू आहे. आणि तर हे दादा आलेले आहे मेहंदी काढायला आणि यांचं नाव आहे रोहित. हे आमच्या यवतमाळातले फेमस आहे मेहंदी काढण्यासाठी. ब्रायडल कुणीही असो, हे दादा नेहमी असतातच. म्हणजे इतकी छान मेहंदी काढतात की प्रख्यात आहे आमच्या यवतमाळामध्ये. आणि तुम्हालासुद्धा काढायची असेल तर यांच्याकडे नक्की जा, तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि यांच्यासोबत आणि मेहंदी काढून घ्या तुम्ही तुमच्या लग्नाची. बघा, आणि खूप फास्ट काढली, जास्त वेळसुद्धा नाही लागला, लगेच काढलेली. आणि किती वाजता आलेले ग? 9 वाजता आलेले आहे, फक्त 9:45 वाजले. आणि बघा, एका हातावरची फिनिश पण झालेली आहे मेहंदी. आणि ही माझ्या बहिणीची मैत्रीण आहे खुशबू. ही फॉरेनची नाही, यवतमाळातलीच आहे. गोरी दिसत त्यामुळे तुम्ही फॉरेनचे समजू नका, यवतमाळातलीच आहे. बालाजी सोसायटीवर मिस बालाजी सोसायटी आहे, सिंधी कॉलनी. तर तुम्हाला जर यांच्याकडे मेहंदी काढायची असेल तर मला कमेंट्स करा, मी तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट नंबर यांचा शेअर करेल. काल मंडप पूर्ण राहिलेलाच आहे, अजून पूर्ण झालेला नाही आहे स्टेज वगैरे. त्यासाठी सकाळी लोक आलेले आहे करायला आणि आत्ता स्टेज वगैरे रेडी होईल, त्यानंतर आम्ही तिथे फोटोशूट करेल आणि तिथे अर्धी राहिलेली मेहंदी तिथे काढणार आहे. चालू आहे आमची धावपळ. तर चला, आज जे मला ड्रेस घालायचा आहे त्याच्यावरचं अजून ब्लाऊज नाही आलेला आहे. फिटिंग करायला टाकलं होतं, जुनाच माझा बेबी शॉवरचा जो ड्रेस आहे ग्रीन लेहंगा, मी तोच वेअर करणार आहे. तर त्याचं ब्लाऊज फिटिंग करायला टाकलेलं आहे, अजून दिलं नाही त्यांनी. त्यांच्याकडे जायचं आहे, म्हणजे आज बोलवलं आहे मला, तर त्यांच्याकडे जाऊन पहिले घेऊन येते, मग रेडी होते. तर भेटूया थोड्या वेळात. माझ्या बहिणीची मेहंदी संपली नाही, झाली. मेहंदी काढून बॅग दाखव. अभी है ना वो वीडियो सेंड करना दीदी मेरे को. हाँ ठीक है. वो जो आपने इतना अच्छा रिव्यू वाला वो वाला. हाँ वो यूट्यूब पे तो बघा किती छान मेहंदी काढलेली आहे पायाची आणि हाताची. आणि मावशी तिला चारून देत आहे, मावशी माझी. आणि हे एक हिरोईन मेहंदी काढून राहिली. आणि इकडे आईची पण मेहंदी चालू आहे. या पण आलेल्या आहे मेहंदी काढायला. तुम्ही पण आले आहे ना मेहंदी काढायला? तर आता आलेले आहे, अजून आमची तयारी नाही झाली, त्यामुळे अजून काही कॅन्डिडेट नाही आहे इथं मेहंदी लावायला. जेवढे आहे त्यांचे काढणं चालू आहे. सेवा चालू आहे नवरीची. हे बघा, मंडप रेडी झालेला आहे असा. आणि हळदीचं आणि मेहंदीचं पण स्टेज बनवलेला आहे आणि मेहंदी काढायला तिथेच गेलेल्या आहे सगळ्या. मी तुम्हाला दाखवते. तुझी झाली आई मेहंदी काढून? हां, हे बघा आईची मेहंदी. आई मेहंदी काढून रेडी आहे. आईची तयारी व्हायची आहे, आई साडी चेंज करणार आहे, मेकअप पण करणार आहे. मेकअप पण करणार आहे. कोण करून देणार आहे तुझं मेकअप? माझी मुलगी समीक्षा. आणि इकडे मावशी मेहंदी काढत आहे. मावशीची एका हातावरची झालेली आहे आणि एका हातावरची चालू आहे मेहंदी. आणि हे बघा, हे आहे स्टेज मेहंदीचा स्टेज बघा. बघा किती छान बनवलेला आहे. आणि नवरी रेडी होत आहे, पार्लरवाली आली आता रेडी होत आहे, तिची मेहंदी काढून झाली.
आहे ती रेडी होऊन राहिली आणि आम्ही रेडी व्हायचं बाकी आहे अजून. आणि एक माझा भाऊ आहे, खूपच हिरो दिसत आहे, एक जण रेडी झालेला आहे, नवरीच्या आधी रेडी झाला. हॅलो, चल रे. ग्रीन आहे तर मस्त ग्रीन घातलाय आणि मेहंदीचा ग्रीन रेडी आहे. इथे बघा माझी बहीण रेडी झालेली आहे मेहंदीसाठी. ही आमची मेकअप आर्टिस्ट आहे आणि बघा असं मेकअप करून दिलेला आहे. पूर्ण रेडी झाल्यावर दाखवते तुम्हाला. इकडे पाहुणे आलेले आहे, वहिनी आहे या माझ्या, आणि हे भावाचे मुलं म्हणजे माझे मुलं, हे ताईचा मुलगा आहे आणि दादाची मुलगी आहे, आणि आपाजी हे माझे मोठे बाबा आहे, आणि हा माझ्या दादाचा मुलगा आहे आयुष. से हाय. आणि ही आजी, माझी आजी आली. इथे जेवण चालू आहे आणि बाकीच्यांचे मेकअप चालू आहे सोबतच. कोणी रंगपुंग नाही आहे ना. वहिनीचा मेकअप डन झालाय, फक्त लेहंगा घालायचा राहिला. वहिनी इकडे रेडी झालेली आहे ना, अदम्य झोपून नाही राहिला. इथे आता मी पण रेडी होते आणि तुम्हाला दाखवते. तर इथे मी अशी रेडी झालेली आहे आणि हा ड्रेस माझा बेबी शॉवरचा आहे. ही ज्वेलरी सुद्धा माझी बेबी शॉवरची आहे. आणि तुम्हाला एक गंमत सांगते, हे बघा असं जर याला टर्न केलं तर इथे मा दिसते आणि असं केलं तर हे दिसते. तर मी हेच घातलेलं आहे सर्व. ते माझी बेबी शॉवरची ज्वेलरी प्लस ड्रेस आहे. कसा वाटतंय कमेंट्समध्ये सांगा. ग्रीन कलरचा होता म्हणून मी हाच ठेवलेला आहे. आणि इथे बघा हे माझे दोन भाऊ, हा प्रणय से हाय, आणि हा तन्मय, हे मावशीची मुलं आहे. आणि इकडे युवी जेवण करून राहिला आणि निखिल दादा बसलेला आहे तिथे. निखिल दादा ग्रीन नाही घातला अजून, यांच्या तयाऱ्या व्हायच्या आहे. ही आई माझी, ही वहिनी रेडी झाली आहे. हे बघा अशी माझी बहीण इथे रेडी झालेली आहे. हा हिचा पिंक कलरचा लेहंगा आहे आणि असं मेकअप केलेला आहे. मेकअप खूप छान केलं तिने, देवेश्रीने केलेला आहे ना मेकअप. टर्न हो, हेअरस्टाईल दाखव तुझी. बघा किती छान दिसून राहिली. आणि अजून डेकोरेशन कंप्लीट व्हायचं आहे आमचं, थोडं बाकीच आहे. आणि ही माझ्या बहिणीची मैत्रीण आहे, मुंबईवरून आली आहे स्पेशल तिच्या लग्नासाठी. आणि इथे मेहंदीचं चालू आहे, मेहंदी काढणं चालू आहे. माझ्या मोठ्या आई आहे, आईच्या जावा, आईच्या जावा आहे या दोघी जणी. 5 जणी आहे आईला आणि त्यातल्या 2 जणी आलेल्या आहे, बाकीच्या उद्या येणार आहे. आणि या वहिनी इकडे मेहंदी काढत आहे. वहिनी आमची ब्युटिफुल वहिनी आहे आमची. सांगितलं ना, दिलं ना इंट्रोडक्शन जेवण करताना. हा आमचा युवी पा किती छान रेडी झाला आहे. से हाय. लगेच हाय करते. अदू, आमच्या अदू पा स्माइल दे रे. माझ्या बहिणीच्या मैत्रिणी. हो कधी आला तुम्ही? अच्छा. आणि इथे चालू आहे फोटोशूट. इथे बघा फोटो सेशन चालू आहे. मस्त वडाचं झाड आहे आमच्या ग्राउंड मध्ये आणि त्याच्या खाली मस्त फोटोशूट चालू आहे माझ्या बहिणीचा. हे बघ कलर बघून चांगलं दिसत आहे, छान दिसत आहे. फोटोज वाले म्हणत आहे की गळा खाली वाटत आहे, त्याच्यामुळे आम्ही नेकलेस चेंज करत आहे तिचा. बघ
पूर्ण असं केलेलं. अजून काय आहे? ठीक आहे तूच बघून ठीक आहे चालतं एवढं काही हे नाही ना. यापेक्षा हो आता मग गळा खाली वाटत आहे त्या मग ठीक आहे ओ बघून हो हो काहीच प्रॉब्लेम नाही. चालेल दे मी काढून आता हे कसं काढायचं आपण आहे पॉसिबल कारण की ते चांगलं दिसत होतं एवढं काही हे नाही. चांगलं वाटतं बाहेर ते लाईट मध्ये चांगला दिसतो फोटो एक मला वाटतं वाईटच झालं. ठीक आहे काढले त्याच्यावर आता याच्यावर राहू दे थोडे नाही तू म्हणतच आहे आता जास्त गळ्यात दिसत नाही थोडं बस टी व्ही जसं दिली तसं सेम लावते ना तुला काय सांगितलं तू मी काय म्हणे मी नाही बोलली काय बोल मी काय माहित नाही बाबा ना मी काय बोलला बंद कर कसं वाटतं एक सेकंड. हे बघा अशी ज्वेलरी चेंज केलेली आहे आता. हा कलरची ज्वेलरी ठेवली आहे आणि छान दिसून राहिलं. हे पण सूट करताय तुला. ठीक आहे आणि इथे चालू आहे फोटोशूट. रस्ता यायचा शॉर्टकट रस्ता आमचा घुसा. आणि आमचे मेहंदीचे सगळे प्रोग्राम सोबत आहे त्याच्यामुळे नवरदेव सुद्धा आलेला आहे. फोटो सेशन वगैरे होणार आहे त्यांचं सोबतच. कुठे गेला आणि ही दुसरी वहिनी आणि हा आमचा अदम्याने एकदम एक्झॅक्ट कलर घातलेला आहे मेहंदी कलर. अदू हाय कडा हा. आणि यू बघा यू से हाय हाय लवकर येते त्याला. आणि बहिणी पण आणि हिचा पण बेबी शॉवरचा ड्रेस आहे हो ना संजना. हे दोघी सांगत किती फिट आहे म्हणून. बेबी शॉवरचे ड्रेस आहे तर फिट नाही आहे म्हणजे आम्ही फुललो. बेबी शॉवर मध्ये मोठू होतो आम्ही फिटिंग केले आहे. तर तुम्हाला कन्फ्युजन नाही व्हावं म्हणून सांगत आहे. हा अवी माझा भाऊ त्याची बायको आहे ही संजना आणि त्यांचं बाळ आहे हा अदम्य. हाय करून द्या आता. आणि इथे आमचे नवरदेव आले आहे. नवरदेव से हाय. आणि नवरदेवाचे भाऊ आहे आणि या वहिनी आहे आणि फ्रेंड्स नवरदेवाचे या वेलकम. मंडपात छोटे छोटे डॉगी पण आले आहे. युळपा आता इथे वहिनी मेहंदी काढते. सगळ्यांच्या झाल्या. शेवटचा नंबर लागलेला आहे आमचा म्हणजे वहिनीचा त्यानंतर माझा लागेल. इकडे काय म्हणतात त्याला मान्य करणारी गोष्ट आहे ना ती एका मोठ्यांना म्हणजे जर आपण हे नाही केलं एखादं घडून राहिले आपण नाही म्हटलं चांगला ना काय रिझन आहे सतत तिसऱ्यांदा रागील त्यांना मला पण चहा आलेला आहे. एक झालाय आता आमचा फंक्शन मधून चहा पिते आम्ही. इथे चालू आहे फोटोशूट. नवरदेव पण आलेला आहे आमचा. त्यांच्यासोबत फोटोशूट चालू आहे. पोज सांगून राहिले. हे मस्त असतं फोटो सांग. आणि ग्राउंडमध्ये असल्यामुळे शेजारचे लोक पण आलेले आहे फिरायला खेळायला मुलं पण आलेले आहे. इथे चालू आहे फोटोशूट. परत
मीच काय नाही. कुठून नाही राहिलं मला. जमलं समीक्षा आमच्या इथे घेशील आयुष आता ना आपल्याला काय करायचं आहे हवी म्हणजे साईडने घेणार आजीने पण काढली आहे मेहंदी. बघू दे ग आजी. वाव मस्त काढली. बघू दे बघू तर दे का. अशी अशी ठेवा आजी. हा मस्त माझ्या आजीने पण मेहंदी काढलेली आहे. आणि वहिनी तुझी पण दाखव. बॅक साईडने नाही काढली का तू. मी समोरूनच काढलेली आहे. सगळ्यांचं झालं आता आणि नवरदेव पण आलेला आहे इथे मेहंदी काढायला. फक्त प्रियंका लिहिणार आहे वाटते हातावर. प्रियंका खाडे, प्रियंका अमित पेटकर असं लिहा. सॉरी जिजू. छान छान जिजू आहे, फ्रेंड नाही. मस्त. हा माझी आता थांबून जा. आता इथे सगळ्यांच्या मेहंद्या काढून झालेल्या आहे. लास्ट नंबर माझा लागलाय. आलिया भटवाली नॉर्मलशी. नाही मी तुला मग असं कमळाचं दाखवलं ना. एवढं पण खरं नाही बोलायचं. तर लास्ट नंबर माझा लागलाय. मी बांगड्या घालून घेतल्या होत्या आधी आणि आता मेहंदी काढत आहे. तुम्हाला दाखवली का मी मेहंदी. थांबा मेहंदी दाखवली. कॅमेरामध्ये इथे मेहंदी फंक्शन झाल्यावर फोटोशूट चालू आहे माझ्या बहिणीच्या मैत्रिणींसोबत. थोडा फेस असा आणि बसून राहिलं पण मला व्हिडिओ कळलं. तर माझी एका हातावरची झाली आहे. समोरून बॅक साईडने चालू आहे आता आणि समोरून काढली आहे. आणि सगळ्यात लेट असल्यामुळे ताई पण कंटाळली आता. तर सिंपलचीच मेहंदी काढत आहे मी आता. ताईच्या हाताकडे बघ. मेहंदी कशी वाटत आहे कमेंट्स मध्ये नक्की सांगा माझी. तुम्ही एक फ्रंट लुक इथे द्या नंतर मग तिकडे द्या. खूप सिंपल छोटूशी. रेडी. कारण आता खूप लेट झाला आहे. आता तिकडे बघा ताईकडे. कॅमेरावाला बघा कुठून फोटोशूट करत आहे. म्हणजे किती स्ट्रगल आहे यांच्या लाईफमध्ये कॅमेरावाल्यांच्या. मेहंदीवालीला घरून फोन येत होते. तिला बराच वेळ झाला होता. तिला बराच वेळ झाला. ती थकून गेली ती अक्षरशः. आणि माझं शेवटचं होतं तर तिने मला एका हातावर काढून दिलं सिंपलचं जसं मला पाहिजे होतं. आणि नेक्स्ट हातावर आता प्रियंकाची मैत्रीण काढून देत आहे खुशबू मेहंदी. ही पण छान काढते मेहंदी. आमचा फोटो काढा. आता सगळ्या फॅमिलीचे पण फोटोशूट करायला लागलेले आहे. सगळं फंक्शन झाल्यानंतर मेहंदीचे सगळेजण आता फॅमिली फोटो काढून राहिले आहे. चला फोटो काढा. बघा थोडं इकडे सर. चलो रेडी. मेहंदीचा प्रोग्राम झालेला आहे आता. आणि जो दुसरा प्रोग्राम होता बांगड्यांचा आणि गोंधळाचा वगैरे तो मी तिथूनच शूट केला होता. आणि मेहंदीचा प्रोग्राम दाखवता तुम्हाला व्हिडिओ खूप मोठा झाला असता. त्याच्यामुळे मी तिथूनच व्हिडिओ चालू केला आहे. तर आता मेहंदीचा प्रोग्राम असा झालेला आहे. अशी झालेली आहे माझी मेहंदी. काढली थोडासा ऑरेंज कलर आलेला आहे. सगळ्यात शेवट काढायला भेटली. बघितलीच तुम्ही मला. तर असं झाला मेहंदीचा प्रोग्राम. कसा वाटला तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.